वर सांभाळून घेऊ आणि सगळ्यांना काही तिकीट देता येते ह्याची कल्पना आपल्याला आहे. त्यामुळे सगळे निकष तपासूनच निवडून येण्याचे हे आम्ही तिकीट देणार आहोत. आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. नाही नाही, मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं. कारण तुम्ही म्हणता की आता ते टीका करत होते, हे टीका करत होते. आता उद्या जर ते आले तर आश्चर्य काय वाटेल. तुम्ही म्हणाले मग हे इतकी टीका करत होते, पण येऊ शकतात, येऊ शकतात. ओके तर भाजपमध्ये प्रवेश जे काही नाशिकमध्ये सुरू आहे त्या संदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. प्रमुख नेते विशेष करून विरोधी पक्षातले हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यामध्ये विशेष करून शाहू खैरे या ठिकाणी आहेत, वाघ यतीन वाघ आहेत, ते सुद्धा माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. विनायक पांडे माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि दिनकर पाटील त्यांचा मनसेतून त्याच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्यांचा मुलगा पण आहे. असे त्यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, विरोधी पक्षातले प्रमुख पदाधिकारी हे आज भारतीय जनता पक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात. आपल्याला सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे, वरिष्ठांशी सुद्धा बोललं गेलेलं आहे काल परवापासून, आणि सगळ्यांना बोलवून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला आहे. त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे, त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही. अजून आमची शिवसेनेची बोलणीसुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत. अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. त्यामुळे अजून तिकीट कुठे वाटले गेलेले नाहीत. फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय. मावळेल थोडा वेळ असतो, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही. असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे. आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. मग सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना. मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल. अजून सर्वांना विश्वास सरकार धक्काबुक्की नहीं करत है, कोणी करत है.